नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका 2025 साठी भाग क्रमांक 23 बघणार आहोत। दररोजच्या प्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे IMP, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान आणि शेवटला आपण या ठिकाणी 5 विज्ञान तांत्रिकचे प्रश्न देखील बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, IMP आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचाच आहे। सोबतच जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर बघा, परीक्षा होईपर्यंत आपण असेच क्वेश्चन पेपर असेल, PYQ असेल, IMP क्वेश्चन असेल किंवा या ठिकाणी लाईव्ह लेक्चर असेल, अगदी मोफतमध्ये आणणार आहोत। जर तुम्हाला या ठिकाणी दररोजचे आपले व्हिडिओ बघायचे असेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे दररोजच्या व्हिडिओची नोटिफिकेशन किंवा अपडेट तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर भेटत राहील। त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। प्रश्न पहिला बघा, खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चैत्राम पवार आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, पुण्यातील डॅश डॅश या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आगा खान पॅलेस आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या ठिकाणच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये देशातील पहिले AI केंद्र स्थापन करण्यात आले आहे? बघा, IMP प्रश्न आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, वैनगंगा आणि वर्धा नदी मिळून होणाऱ्या नदीला काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्राणहिता असे म्हणतात। काय? वैनगंगा आणि वर्धा नदी मिळून होणाऱ्या नदीला प्राणहिता असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 5, किती अंतराळवीरांची घोषणा भारताच्या गगनयान मोहिमेसाठी करण्यात आली आहे? तर प्रश्न क्रमांक 5 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 4 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बाकू आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, नाटो संघटनेचा स्वीडन हा देश कितवा सदस्य बनला आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 7 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 32वा सदस्य बनला आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 8, अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1 जुलै 1998। आणि बघा, असे जर प्रश्न आले तर या ठिकाणी सर्वप्रथम प्रश्न नीट वाचायचा आहे, त्यानंतर ऑप्शन नीट वाचायचे आहेत। कारण की काय होतं की घाई गडबडीत किंवा प्रेशरमध्ये आपण काय करतो की 1 जुलै आणि 1 जुलै, बघा या ठिकाणी दुसरा आणि तिसरा ऑप्शन सेम वाटतोय, फक्त शेवटला 8 आणि 9चा फरक आहे, 98 आणि 99चा फरक आहे, बरोबर। त्यानंतर पहिला आणि चौथा ऑप्शन बघा, 15 जून 1998 1997, इथं पण 7 आणि 8चा शेवटचा फरक आहे। त्यामुळं गोंधळून न जाता ऑप्शन आणि प्रश्न हवं तर तुम्ही 2 वेळा वाचा, काळजीपूर्वक वाचा। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या राज्यात इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 9 ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तमिळनाडू आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमरावती जिल्ह्यात आढळतात। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या राज्यात भारत आणि जपान देशांमधील डॅश डॅश या वर्षीचा धर्मा गार्डियन हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 11 ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजस्थान। हवं तर हा प्रश्न पुन्हा वाचून घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे।
राजस्थान राज्यात भारत आणि जपान देशामधील या वर्षीचा धर्मा गार्डियन हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे? प्रश्न क्रमांक 12वा, इंटरपोल म्हणजेच इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन चे मुख्यालय हे कोठे स्थित आहे? तर बघा, पहिलाच आपला ऑप्शन आहे लिओन, फ्रान्स. काय? लिओन, फ्रान्स. प्रश्न क्रमांक 13वा, खालीलपैकी कोणत्या देशात वर्ल्ड मोबाईल काँग्रेस 2024 चे आयोजन झाले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी स्पेन आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14वा, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नाव दिले? तर बघा, या ठिकाणी इथं पण बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शहीद आणि स्वराज्य. पुन्हा बघा, शहीद आणि स्वराज्य. किंवा काय होतं, बऱ्याच वेळा लोक शहीद आणि साम्राज्यावर देखील क्लिक करतात, बरोबर, पण हा चुकीचा ऑप्शन आहे. शहीद आणि स्वराज्य या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 15वा, कोणत्या IIT द्वारे भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गुवाहाटी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16वा बघा, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा शहरात आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर प्रश्न क्रमांक 16व्याचं बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नागपूर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात कोणत्या ठिकाणी झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए यवतमाळ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा, कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मध्य प्रदेश राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 19, राज्यात कोठे एम्स संस्था उभारण्याची तरतूद महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी औंध पुणे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2चे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1150 आपलं योग्य उत्तर आहे. आता बघा, इथून पुढं आपण 5 तांत्रिक असेल किंवा विज्ञान असेल हे 5 प्रश्न आपण बघणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, बरोबर. आणि अजून देखील व्हिडिओ लाईक केला नसेल तर आत्ताच्या आता व्हिडिओ लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 21, डॅश डॅश या जीवनसत्वाच्या अभावी त्वचा रोग, रातआंधळेपणा व डोळ्यांचे विकार होतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी या जीवनसत्वाच्या अभावी त्वचा रोग, रातआंधळेपणा व डोळ्यांचे विकार होतात. पुढचा तांत्रिक विज्ञानचा प्रश्न, पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण डॅश डॅश या वायूचे आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नायट्रोजन. म्हणजे काय? पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण नायट्रोजन या वायूचे आहे. प्रश्न क्रमांक 3 विज्ञान तांत्रिकचा, भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अणुक्रमांक हा डॅश डॅशची संख्या दर्शवितो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवितो. पुढचा प्रश्न क्रमांक 4 विज्ञान तांत्रिकचा, टोमॅटोचा लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो? बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लायकोपीन आपलं बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, पण त्या अगोदर पुन्हा आठवण करून देतो, प्रत्येकाने आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. म्हणजे परीक्षा होईपर्यंत सर्व लेक्चर असेल, क्वेश्चन असेल किंवा व्हिडिओ असेल तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. प्रश्न क्रमांक 5, हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे डॅश डॅश रक्त ढकलते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 75